विलास शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विलास शिंदे यांचे महानगर प्रमुख पद मामा राजवाडे यांना देण्यात आलं। मात्र आठवडा होत नाही तोच मामा राजवाडे सुनील बागुल हे भाजपच्या पक्षप्रवेशाच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आणि त्याच दरम्यान मामा राजवाडे सुनील बागुल यांच्यावर गजू घोडके यांनी मारहाणीसह विविध कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल केले। याच दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली। त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर गंभीर टीका करत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना भाजप प्रवेश देते, त्यांना गुन्हेगार चालतात का असा सवाल उपस्थित केला। त्यामुळे सुनील बागुल मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश रखडला। मात्र आता यामध्ये एक महत्त्वाचा ट्विस्ट समोर आलाय। ज्यांनी तक्रार केली त्याच गजू घोडके यांनी पोलिसांना पत्र देऊन बागुल आणि राजवाडे यांच्यावर दाखल असलेले गुन्हे मी मागे घेतो असा थेट पत्रव्यवहारच पोलिसांसोबत केला आणि त्यामुळे सुनील बागुल मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाचा किंवा अन्य कोणत्या पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय। गुन्हे मागे घेतले म्हणण्यापेक्षा का आम्ही सनातनी काम करत असताना धर्मवेडे म्हणून आम्ही काम करत असतो, घरावरती तुळशी पत्र ठेवून आम्ही काम करत असतो, परंतु सामाजिक काम करत असताना राजकीय काम करत असताना कुठेतरी मतभेद हे होत असतात आणि या मतभेदातून जेव्हा ते आले त्या टायमाला आम्ही त्यांच्यापेक्षाही 100 पटीत, कारण आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत आणि आम्ही हे शिक्षण केलेलं आहे का आम्ही जगाला सांगत असतो का आपण छत्रपतींची तलवार, श्रीरामाचा धनुष्यबाण आणि हनुमानाची गदा ही खरोखर आपल्या घरात आपण ठेवली पाहिजे आणि आम्ही आमच्या परिवारावर जेव्हा टायमाला आलं तर आम्ही त्याच पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर पोलिस आल्यानंतर ती तक्रार दाखल झाली होती। आता सर्वच गोष्टी बोलता येत नाही, परंतु आमच्या एकंदरीत आम्ही हिंदू राष्ट्राकडे वळलेलो आहोत आणि हिंदू राष्ट्र व्हावं ही श्रीची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही सांगतो का सुनील बागुल सारखे माणसं जर का पक्षामध्ये येत असेल किंवा आम्हाला त्याची माहिती थोडी झालेली आहे तर निश्चितच अशा आम्हाला एक माणसं गरजेचे आहे का त्यांनी पक्षात आलं तर निश्चितच हिंदू राष्ट्र होईल। याच्यासाठी आम्ही ती आमची जी भूमिका आहे ती वरतूनच जसे आम्हाला काही गोष्टीचे घडत असतात ते आम्हाला करावं लागतं। नाही, विषय असा आहे का ते आता उद्या कुठल्या पक्षात जातील किंवा नाही जातील हे तर अजून निश्चित मला काही माहिती नाही, परंतु ती जी काही चालू आहे जी प्रतिक्रिया किंवा येण्याचा ओघ चालू आहे तर निश्चितच ते भारतीय जनता पार्टीत येतील अशी आम्हालाही माहिती कळाली आणि निश्चित असं वाटतं का एक माणूस या देशामध्ये हिंदू राष्ट्रासाठी जर का आम्ही तनमन धनाने एवढं काम करत असतो तर निश्चितच आम्हाला त्याचा आनंदच वाटेल आणि म्हणून तक्रार म्हणूनच नाही तर कुठंतरी काही गोष्टी खूपही ताणून न घेतल्यापेक्षा ह्या गोष्टी झाल्या पाहिजे अशी आमची नाही। आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतच नाही, मी RSSचं काम करत असतो आणि RSS हा एक वेगळा भाग आहे आणि याच्यातून ह्या छोट्या मोठ्या गोष्टी किंवा आपण म्हणतो का एकमेकावरती हल्ले प्रतिहल्ले होत असतात। याला आम्ही असे डगमगणारे लोक अजिबात नाही। आम्ही तर ते 25 होते तर आम्ही 4 जणांनी त्यांना हल्ला करून आम्ही पळवलं की सुडबुद्धीतून म्हणण्यापेक्षा काही एक राजकीय सुडबुद्धी म्हणजे सुनील बागुलांचं माझं व्यक्तिगत काही मग असे तर खूप लोक आहे का त्यांच्यावरती असे राजकीय सुडबुद्धीने गुन्हे दाखल करायचे आणि मग त्यांना पक्षात ओढायचं असं कधी घडत नसतं। हे मतभेद असतात थोडे आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांची भानगडी होत असतात। अशातली या छोट्या अशा गोष्टीतून ही घटना घडलेली, परंतु आजच्या आम्हाला हे वाटतं का आम्हाला जर का आमच्यावरच नाही कुठल्याही यांच्यावर हल्ले जर का झाले तर प्रत्येकाने त्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे। अशा लोकांना डगमगलं अजिबात पाहिजे नाही, ह्या मताचे आम्ही आहोत। तुमच्यावर हल्ला झाला होता हे आपण मान्य करताय? नाही, हल्ला झाला म्हणजे ते माझ्याकडे आले रात्रीचे, काय कारण होतं? त्याचं कारण एवढंच होतं का सुनील बागुलांच्या विरोधामध्ये आम्ही जी काही पोस्ट टाकली होती ते मतभेदच्या गोष्टीतल्या गोष्टी होत्या का आपसातले मतभेद म्हणजे काही सुनील बागुलांचे माझे व्यक्तिगत काही हे नाही, परंतु आपसातले जे काही मतभेद असतात आणि त्या मतभेदातून हा क्लेश निर्माण होतो। म्हणजे असा एका दिवसातच सुनील बागुलांवरती मी राजकीय सुडबुद्धीने गुन्हा दाखल केला किंवा मामा राजवाडेवर केला किंवा अजून कोणावरती केला, मला कोणाचे नावं वगैरे माहिती नसल्या कारणाने मी 2-3 नावं होते पोलिसांना म्हटलं का तुम्ही तपासामध्ये बाकीच्यांना तुम्ही घेतलं पाहिजे। नाही, संघाची प्रतिमा कधी शांतताप्रिय झालेलीच नाही आहे। संघामध्ये जायचं तर मरायचंच आहे। संघ काय सांगतो का आमच्याकडे या तर तुम्ही मरायलाच या आणि म्हणून आम्ही
संघामध्ये राहत असताना कुठल्याही पक्षाचं काम करत नसतो. आमचे विचारधारा ज्या पक्षाची पद्धत असेल त्याच पक्षात आम्ही काम करतो. आणि याच्यामध्ये मी गोरक्षण करत असताना आमच्याकडून 2 मर्डर गोटीला झाले, इगतपुरीला झाले आणि यामध्ये आम्ही स्वतः त्याची जबाबदारी घेतलेली आहे. त्याच्यामुळे संघ हा शांतता प्रिय आहे हे चुकीची बाब आहे आणि आमच्यासारखे लोक तर याच्यासाठी मरायला कधीही तयार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवकाबद्दलच बोलतोय. माझ्यावर दाखल झालेले गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे होते, त्याची स्पष्टता करण्यासाठी मी गिरीश महाजन यांना भेटलो आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र यानंतर मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून काढून टाकण्यात आलं अशी खंत सुनील बागुल यांनी व्यक्त केली आहे. आता गुन्हे मागे घेतल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करायचा की कोणत्या अन्य गटात हे वेळ आल्यावरच ठरेल असं सुनील बागुल यांनी स्पष्ट केलं. मला एवढंच माहिती आहे की भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करत होते. आज साधारण 15 दिवसापासून पोलीस तपास करत होते आणि पोलिसांना तपासामध्ये त्या पद्धतीचं काही निष्पन्न झालेलं नाही आणि ते निष्पन्न न झाल्यामुळे आणि ज्यांनी फिर्याद दाखल केली होती त्यांच्या घरामध्ये त्यांनी ज्या वस्तू हरवल्या आहे का चोरीला गेल्या आहे असं जी तक्रार केली होती ते त्यांना त्यांच्या घरामध्ये मिळालं. तसा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जबाब दिला, कोर्टामध्ये त्या पद्धतीचा त्यांनी जबाब दिलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांनी ही केस बेसुमारी म्हणून काढण्यात आलेली आहे आणि आता आमच्यावर कोणताही केस किंवा कोणताही कलम आता ठेवण्यात आलेला नाही. पालकमंत्री या नात्याने आम्हाला गिरीश महाजनला भेटणं जरुरी होतं कारण गुन्ह्याचं स्वरूप गंभीर होतं आणि पोलीस खात्याचा होणारा त्रास तो पण तर जास्ती होता. त्याच्यामुळं आम्ही गिरीश महाजनांना भेटलो आणि त्यांना झालेली हकीकत सांगितली का जी घटना घडलेली ती चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि तुम्ही खाली लक्ष घालावं नक्की काय झालेलं आहे. ह्याच चर्चेसाठी आम्ही तिथे गेलेलो होतो. तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्हाला पक्षातून काढून टाकण्यात आलं. मी शिवसेनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत होतो, उपनेता पदावर काम करत होतो. त्याच्यामुळे माझ्या संघटनेच्या सगळ्या लोकांशी चांगले संबंध होते. माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील का संजय राऊत असेल सगळ्यांबद्दल माझे संबंध चांगले होते. मला चांगली काम करायला संधी पण होती. त्याच्यामुळे माझी कोणत्याही नेत्याबद्दल काही तक्रार नाही. फक्त त्यांनी पक्षातून काढून टाकलं एवढी एकच. तेवढी जर सोडलं तर बाकीचं मला पक्षाबद्दल कोणाबद्दलही नाराजी नाही आणि काही त्रास नाही. भाजपमध्ये पक्षप्रवेश करायचा का कोणत्या संघटनेत करायचा ते आता आम्ही ठरवणार आहे. पण आमचा मार्ग मोकळा झाला कारण आम्ही ज्या संघटनेमध्ये काम केलं त्यांनी आम्हाला काढून टाकलेलं आहे. आता आम्ही मोकळे आणि मोकळे असल्यानंतर आम्ही निश्चितच कुठे ना कुठे आम्हाला काम करायची सवय. तर त्याच्यामुळे आम्ही कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय तर आम्ही 1 नंबर प्राधान्य BJPलाच देणार आहे. आत्ता तर नगरसेवक तर काही उरलेच नाही. 4-5 नगरसेवक उरलेले जे संघटनेशी आमच्या प्रामाणिक आहे. त्याच्यामुळे आत्ताचे जे पदाधिकारी आहे ते आणि आम्ही भाजपामध्ये प्रवेश करू. सुनील बागुल यांच्या पाठोपाठ मामा राजवाडे यांच्यावर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्यांचाही भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र गुन्हे मागे घेतल्यामुळे आता प्रवेश कुठे करायचा हे कार्यकर्त्यांशी बोलून ठरवणार असं मामा राजवाडे यांनी बोलताना सांगितलं. पहिली गोष्ट जे काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे ते खोटे गुन्हे होते दाखल. दुसरी गोष्ट आम्ही महाजन साहेबांना ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना त्यांनी किंवा आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले हे त्यांच्या कानावर टाकण्यासाठी गेलेलो होतो आणि तिथनं कोणीतरी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आणि त्याच्यानंतर ही सर्व प्रक्रिया झाली. नाही आता गजू घोडके जे प्रकरण आहेत ते तर ऍक्च्युली आमचे मित्रचे. त्यांना कोणी राजकीय शत्रू असतात बरे. त्याचं काही कदाचित त्यांना काही सांगण्यात आलं असेल त्या आकाशापोटी तो गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर त्यांनाही बुद्धी सुचली आणि त्यांनाही समजलं की हे जे केलं आपण काही चुकीचं असेल. त्याच्यामुळे त्यांनी पोलिसांना तसं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यानंतर ते सर्व गुन्हे आमच्याकडून मागे घेण्यात आले. नाही मी कोणाही नाराज नाही. माझा सन्माननीय जे कोणी शिवसेनेचे श्रेष्ठ पक्ष श्रेष्ठ आहे त्यांच्यावर आणि स्थानिक राजकीय किंवा त्या पदाधिकाऱ्यांवर पण मी नाराज नाही. असं काही निश्चित काही ठरलेलं नव्हतं का प्रवेश होणार आहे किंवा काय. आता जे काही सगळं आमचे सन्मानित सुनील भाऊ भाऊला असतील किंवा आमचे सहकारी किंवा मित्रमंडळ किंवा कार्यकर्ते त्यांच्याशी सर्वांची चर्चा करून पुढील निर्णय घेईल. सध्या तुमच्याच व्हिडिओ चालू होतं ना अकलपट्टी बागुलांची अकलपट्टी किंवा ठीक आहे त्याच्यावर नव्हतं पण अकलपट्टी तर साऱ्या महाराष्ट्राने बघितली. अकलपट्टी ते कुठंतरी पोहोचते ना आम्हाला.
भाजपात जाणार? अजून तर तसा काही निर्णय. सुनील बागुल, मामा राजवाडे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेतल्यामुळे आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार की अन्य कोणत्या पक्षात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. लोकमत.com साठी किरण नाईक,